जसं भाजीला काय बनवू याचं आन्सर नसतं, तसं भाजीला काय आणू याचं पण आन्सर नसतं. आणि त्यांनी अंदाजीच काही पण भाजीपाला घेऊन आले होते. तर त्यातलं मी काय बनवू हे ठरवतच होते, तर लक्षात आलं की आज शेवग्याच्या शेंगा बनवूयात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण बघणार आहे काळ्या मसाल्याच्या शेवग्याच्या शेंगा कशा बनतात. तर त्यासाठी मी 2 मोठे कांदे गॅसवर भाजायला ठेवले होते आणि साईड बाय साईड मसाला पण भाजून घेतला. तर त्या मसाल्यामध्ये मी घेतलं होतं खोबरे, धने, थोडे तीळ, फुटाणा डाळ, लसूण, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर. हे सर्व मसाला भाजून घेतला आणि गार करायला ठेवून दिला. नंतर लगेच पटपट अशा भाकरी करून घेतल्या आणि लगेचच भाजीला फोडणी दिली. तर भाजीला फोडणी देण्यासाठी मी घेतलं होतं इथं थोडंसं तेल, जिरे आणि कढीपत्ता. तर नंतर सर्व वाटण टाकून दिलं आणि लगेच मसाले पण टाकून दिले. इथे मी घरचे सगळे मसाले यूज केलेले आहेत आणि लगेच आपले शेवग्याच्या शेंगा पण टाकून दिल्या. भाजीला एक उकळी काढून घेतली आणि असं होतं माझं रात्रीचं डिनर. डाळ, भात, शेवग्याच्या शेंगा आणि थोडंसं सॅलड आणि भाकरी. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की कळवा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.